कुरुक्षेत्राच्या रणांगणात अर्जुन बनला धर्माचा योद्धा आणि सारथी होते स्वयं श्रीकृष्ण. आज त्याच दिव्य रूपात साकारतोय करवीरचा राजा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आज आहे बरोबर करवीरच्या राजाचा आगमन सोहळा आहे. तर त्यांनी आता मूर्ती नुसता बाहेर काढल्या. त्याचं आगमन आहे बरोबर 4 वाजता. तर आपण पहिला ब्लॉग जो केलता, जो कोल्हापूरच्या राजाचा केलता, ह्यो आज दुसरा आगमन सोहळा आपल्या कोल्हापूरमधील. तर आता ही जी मूर्ती आहे ना, तर मुंबईमधल्या अरुण दत्ते यांनी मूर्ती केलेली आहे. नुसता मूर्ती तुम्हाला इथनं दाखवते मी. मूर्ती बघा नुसता तुम्ही. ही मूर्ती बघा तुम्ही. मूर्ती पूर्ण झाकली. यांनी कधी मूर्ती काढणार माहिती आहे का याच्यावरची? म्हणजे यांनी मूर्ती कुणाला व्हिडिओ काय करू देत नव्हती. तरी आता ही मूर्ती पूर्ण झाकली. ही मूर्ती बरोबर 4 वाजता यांनी उघडणार आहे मूर्ती पूर्ण. तर 4 वाजता मी तुम्हाला दाखवतो मूर्ती कशा आणि काय आहे. तर आता इथे पब्लिक पण बघा केवढं येऊन थांबली. आता इथे एवढं पब्लिक येऊन थांबले. आता ही मूर्ती नेता इथे गोखले कॉलेज पासून यांचं आगमन जे होणार आहे ते गोखले कॉलेज पासून होणार आहे. तर बघा इथे श्रद्धांत पण आहे. गाईज इथं आपले छोटे छोटे सबस्क्रायबर पण आलेले आहेत. तर हाय करा गाईज. तर आता आपण इथं मूर्ती बघायला आली. पण मूर्ती बघायला आल्यात. गणपती बाप्पा. तर गाईज नुसता ही मूर्ती बघा तुम्ही. आता निसर्ग म्हणून मूर्ती दाखवतो. तर मूर्तीचा फेस पण इथे दिसलेला आहे मूर्तीचा. तर आता इथं ही मूर्ती आता गोखले कॉलेज पासून येत आहेत. तर बघा बाहेर त्यांनी एंट्रीला जसं स्ट्रक्चर केलेलं आहे लाइटिंग बिटिंग. तर आता ही मूर्ती इकडे गोखले कॉलेज पासून येऊन 4 वाजता आगमन सोहळा होणार आहे मूर्तीचा या. तर मूर्ती आता झाकल्या फक्त फेस दिसा लागलाय मूर्तीचा. तर मूर्ती पूर्ण अशी बॅलेन्सिंग मूर्ती आहे. पूर्ण बॅलेन्सिंग मूर्ती आहे. काही तिथं जी दिसतं ना मूर्ती, ती मूर्ती अशी तिथं अडकल्या म्हणजे अशी बाहेर निघाना झाल्या. तर आता इथं गर्दी बघा केवढी झालेली आहे. प्रेक्षक पण आता भरपूर आलेले. इथे गर्दी पण भरपूर झाली आणि वेळ पण झालेला. संध्याकाळी अंधार पण पडत आहे. तर बघा गर्दी बघा नसता तुम्ही. तर ही मूर्ती अशी तिथं अडकलेली आहे बघा. काय म्हणाले आज तिथला काय पॅनल पास करतो. एक किती पास करतो तुम्ही पास करतो. ते निघणार जास्त मी काय म्हणू शकत नाही. मी फक्त वेतन वाटतं बोलू शकता. काय सांगणार नाही ते पंतप्रधानांना सांगितलं टाकायला पाहिजे. हो दादा त्रिपुराचा नाश केला गण येथेची राहिला. 10 शुंडांचा ईसा भुजांचा शोभला.
माननीय आदिल परब साहेब यांना विनंती करतो की त्यांनी उद्घाटनाचं श्रीफळ वाढवून करवीरच्या राजाचे आज इथं आपण उद्घाटन करायचं आहे. सन 2026 कार्यकारी अध्यक्ष रवी किरण गवळी, अमित माने, सौरभ पाटील यांच्या प्रमुख सिद्धार्थ यांच्या
काय आताच करवीर राजाचं आगमन सोहळा झालेला आहे पूर्ण. तर तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा. तर यांचं ऍक्च्युली आगमन सोहळा आहे तो गोखले कॉलेजपाशी होणार होता. ते काही कारणामुळे त्यांनी एक मंडपाशी त्यांनी आगमन सोहळा केलेला आहे. तर अतिशय तांत्रिक पद्धतीने त्यांनी आगमन सोहळा पारंपरिक पद्धतीने पार केलेला आहे. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.